नमस्कार. आयुर्वेद आणि आपल्या घरगुती उपचारांमध्ये एका फुलाला खूप महत्वाचं स्थान आहे. ते म्हणजे अपराजिता किंवा आपण त्याला शंखपुष्पी म्हणूनही ओळखतो. आज आपण या निळ्या फुलाच्या अद्भुत जगात जाणार आहोत, जे आरोग्यासाठी खरंच एक वरदान मानलं जातं. पण खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? एक साधं दिसणारं फूल ते खरोखरच आपली स्मरणशक्ती वाढवू शकतं, आपलं मन शांत करू शकतं. चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. तर सगळ्यात आधी अपराजिता म्हणजे नेमकं काय? हे खूप सुंदर फूल आहे. आपण याला निळी किंवा पांढरी शंखपुष्पी असंही म्हणतो. पण याचं खरं महत्त्व फक्त त्याच्या दिसण्यात नाहीये. आयुर्वेदिक परंपरेत तर आरोग्य आणि सौंदर्यासाठी या फुलाला एक पूजनीय स्थान दिलं गेलं आहे. बरं, आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी हे फूल एक नैसर्गिक आश्चर्य का आहे ते समजून घेऊ. मग त्याचे मन आणि शरीरासाठी काय फायदे आहेत, केस आणि त्वचेसाठी ते कसं उपयुक्त आहे यावर नजर टाकू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, याचा वापर कसा करायचा आणि काय काळजी घ्यायची. आणि शेवटी या सगळ्यावर एक अंतिम विचार करू. चला तर मग सुरुवात करूया. चला तर आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, मन आणि शरीरासाठी अपराजिताचे फायदे. मेंदूला तरतरी देण्यापासून ते आपलं शरीर निरोगी ठेवण्यापर्यंत या एका फुलाचे खूप सारे फायदे आहेत. आठवतंय, आपण सुरुवातीला एक प्रश्न विचारला होता की एक फूल आपलं मानसिक आरोग्य खरंच सुधारू शकतं का? तर त्याचं उत्तर आहे हो, नक्कीच. चला आता पाहूया की अपराजिता आपल्या मानसिक आरोग्यासाठी आणि विचारांमध्ये स्पष्टता आणण्यासाठी नक्की काय करतं. याचे आपल्या मेंदू आणि मनावर होणारे परिणाम ना खरंच खूप जबरदस्त आहेत. आयुर्वेदामध्ये याला मेध्य रसायन म्हणतात. म्हणजे काय, तर बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढवणारं औषध. यामुळे होतं काय की तणाव आणि चिंता कमी होतात, मन अगदी शांत होतं, जे विद्यार्थ्यांसाठी तर खूपच फायदेशीर आहे. त्यांची एकाग्रता वाढायला मदत होते. आणि इतकंच नाही, मन शांत झालं की झोप न येण्याच्या म्हणजे निद्रानाशाच्या त्रासावरही मात करता येते. ठीक आहे, हे झाले मानसिक फायदे. पण अपराजिता फक्त मनावरच काम करत नाही, तर आपल्या शरीराच्या आतल्या संरक्षण प्रणालीला म्हणजे आपल्या इम्युनिटीला सुद्धा मजबूत करतं. यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात. मग होतं काय की हवामान बदललं की होणारी सर्दी, खोकल्यासारखी किरकोळ दुखणी आपल्यापासून दूर राहतात. आणि इतकंच नाही, काही पारंपरिक अभ्यासांनुसार रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. यादी इथेच संपत नाहीये. आता बघूया डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि आपल्या पचनसंस्थेसाठी अपराजिता कसं काम करतं. पारंपरिक माहिती असं सांगते की यातले गुणधर्म डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांना आराम देतात. यामुळे काय होतं तर दृष्टी सुधारायला मदत होते आणि आजकाल जे सतत स्क्रीन बघून डोळे थकतात ना, तो थकवा पण कमी होतो. यासोबतच पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे गॅस आणि अपचनासारख्या त्रासांपासूनही आराम मिळतो. बरं, आतापर्यंत आपण आतून शरीर कसं निरोगी राहतं ते पाहिलं. आता जरा बाहेरच्या सौंदर्याकडे वळूया. कारण अपराजिता फक्त आतूनच नाही, तर केस आणि त्वचेसाठी सुद्धा एक वरदान आहे. हे फूल केसांसाठी एका नैसर्गिक टॉनिकसारखं काम करतं. केसांच्या मुळांना पोषण मिळतं, ज्यामुळे ते मजबूत आणि चमकदार होतात. आणि त्वचेबद्दल बोलायचं झालं तर यातले अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरच्या सुरकुत्या कमी करतात आणि एक नॅचरल चमक आणतात. म्हणूनच याला एक नॅचरल अँटी एजिंग एजंट सुद्धा म्हणलं जातं. आता इतके सगळे फायदे ऐकल्यावर नक्कीच प्रश्न पडला असेल की मग याचा वापर करायचा कसा, बरोबर ना? चला आता आपण वापराच्या पद्धती आणि काही महत्त्वाच्या खबरदारीच्या गोष्टींवर बोलूया. अपराजिता वापरण्याचे खूप सोपे मार्ग आहेत. सगळ्यात प्रसिद्ध आणि सोपा मार्ग म्हणजे याचा चहा बनवणं, ज्याला ब्लू टी म्हणतात. बनवायला अगदी सोपं आहे. फक्त 4-5 सुकलेली फुलं घ्या आणि गरम पाण्यात टाकून काही मिनिटं तशीच ठेवा. झाला तुमचा सुंदर निळा चहा तयार. याशिवाय याची पावडर किंवा अर्क सप्लिमेंट म्हणूनही वापरता येतो. आणि हो, बाहेरून लावण्यासाठी केसांच्या तेलात किंवा फेस पॅकमध्ये मिसळूनही याचा वापर करता येतो. पण ऐका, एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. कोणतीही गोष्ट चांगली असली तरी तिचा अतिरेक नाही करायचा. त्यामुळे अपराजिताचं सेवन नेहमी योग्य प्रमाणातच करायला हवं.
आणि ही सगळ्यात महत्वाची सूचना आहे, याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. गर्भवती महिला असतील किंवा ज्यांना आधीपासून कुठलाही आजार आहे, अशा व्यक्तींनी याचा वापर करण्याआधी न चुकता आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कारण आपली सुरक्षितता ही सगळ्यात महत्वाची आहे. तर आता आपण आलो आहोत आपल्या विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात. चला तर आपण आतापर्यंत जे काय पाहिलं त्याचा एक छोटासा आढावा घेऊया. थोडक्यात सांगायचं तर अपराजिता हे फक्त एक सुंदर दिसणारं फूल नाहीये, तर ही एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे, जिचा इतिहास आपल्या मन, शरीर आणि सौंदर्य या तिन्ही गोष्टींना आधार देणारा आहे. आणि हे सगळं आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं, की निसर्गामध्ये अशी अजून कितीतरी रहस्य दडलेली असतील, नाही का, जी फक्त आपण ती पुन्हा शोधून काढण्याची वाट पाहतायत. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.